नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे यवतमाळच्या नटराज स्टुडिओ येथे संगीत क्षेत्राला ज्यांनी योगदान दिलं संगीत क्षेत्रात असे इंजिनियर अशोक उर्फ बाबासाहेब चौधरी, तसेच डॉक्टर किशोर सोनटक्के, तसंही आपल्या संगीत क्षेत्राला जोडी संगीतकार म्हणून लाभलेले 1949 ते 1970पर्यंत शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि 63मध्ये होते कल्याणजी आनंदजी. 1990 ते 2000च्या काळामध्ये नदीम श्रवण, साजिद वाजिद, जतीन ललित आणि मराठी संगीतकार अजय अतुल. यानंतर यवतमाळातील, महाराष्ट्रातील व विदर्भातली ही पहिली जोडी बाबा अँड किशोर संगीतकार म्हणून आपल्यासमोर आज यांची आपण मुलाखत घेणार आहोत. कारण मित्रांनो, या जोडीने आजपर्यंत भरपूर लोकांना, कलाकारांना सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच काही कलाकारही घडलेत आणि आजही ते योगदान देत आहेत संगीताला. अशोक भाऊ चौधरी उर्फ बाबासाहेब पेशानं जरी इंजिनियर असतील, डॉक्टर साहेब किशोरजी सोनटक्के हे डॉक्टर जरी असतील, मात्र यांचं संगीत क्षेत्रामध्ये भरपूर योगदान आहे आणि हे योगदान आमच्या यवतमाळला लाभलं आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव अतिशय अग्रगण्य उंच थरावर पोचलेलं आहे. याकरिता आज आपण यांची मुलाखत घेत आहोत. तर चला ऐकून घेऊ आपण यांची कहाणी. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण इंजिनियर आहात, आपण डॉक्टर आहात आणि आपण डॉक्टर आणि इंजिनियर असतानासुद्धा आपण संगीत क्षेत्रामध्ये हा आपला छंद आहे की आपण व्यवसाय म्हणून याला पाहत आहे? मी लहानपणापासून आम्हाला संगीताची आवड असल्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये आहे. पहिलेपासून आमच्या घरी पण सुद्धा संगीताचा वारसा होता आणि नोकरी करत असतानासुद्धा याला जोपासलं आम्ही. इथं संगीत ग्रुप होता आमचा नटराज नावाने वगैरे, त्यामधूनच आम्हाला संगीताची एक गोडी निर्माण झाली. हे नाही सर, मग आणखी एक प्रश्न असा पडतो की जसं डॉक्टर सोनटक्के आणि बाबा अशोक चौधरी, तर आपली भेट कशी काय झाली? मग आम्ही आधी एक इथे मित्र संगीत मित्र म्हणून एक त्यावेळेस आम्ही ग्रुप तयार केला होता, ऑर्केस्ट्रा ग्रुप तयार केला होता. ते आम्ही त्यावेळेस चालू असताना 1971मध्ये आम्ही स्थापन केला होता ऑर्केस्ट्रा नटराज म्हणून. त्या याच्यामध्ये त्यावेळेस जे म्युझिशियन्स लोक वगैरे असायचे, शौकीन लोक वगैरे यायचे, त्यामध्ये त्या तेवढ्याच हे किशोर त्या याला जॉईन झाले आमच्या ग्रुपला. ते त्यावेळेस रिदम इन्स्ट्रुमेंट वाजवत होते. म्हणजे पहिली भेट कशी झाली तुमची? म्हणजे तुम्ही एकाच कॉलेजला होता, एका शाळेत होता की असं वेगवेगळे? बाबासाहेब आणि माझ्यामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. अच्छा, वयामध्ये. अच्छा. मी हाफ पॅन्टवर होतो जेव्हा मी यांची प्रॅक्टिस सुरू होती तेव्हा, आणि हाफ पॅन्टवर असताना मी 6व्या वर्गात होतो. तेव्हापासून मी जॉईन झालो ऑर्केस्ट्रामध्ये. आमचा वारसा म्हणजे आमच्या वडिलांजवळ हार्मोनियम, तबला आमच्या खेड्यावर. अच्छा. त्यांना भजनांचा खूप इंटरेस्ट, आवड बिलकुल. आणि तोच वारसा आमच्या मागे म्हणजे आहे, तो आमच्या पाठीशी तो आशीर्वाद आहे आणि ते मी जपलं आणि शिक्षण करून हे करून सोबत राहिलो आम्ही. आणि मग साहेबांची भेट कशी? नाही, भेट मग आमची तिथेच ग्रुपमध्येच मी मग रिदम वाजायला लागलो. बाबासाहेब तेव्हा अकॉर्डियन वाजवायचे आणि तीच ओळख आणि मग तीच मैत्री झाली आणि आज आमच्या मैत्रीला 50 वर्षाच्या वर झालेले आहेत. आणि मग त्याच्यातून कल्पना आली की आपण काहीतरी, नेहमीच आपण ऑर्केस्ट्राचे गाणे वाजवतो, फिल्मी गाणे वाजवतो, आपण स्टेजवर सादर करतो, याच्यापेक्षा आपण काहीतरी आपण स्वतःही करू शकतो हे कंपोजिशन. आणि मग आम्ही कंपोजिशन सुरू केले आणि सगळ्यात पहिला म्हणजे ब्रेक आम्ही सगळ्यात पहिले एक टाउन हॉलला एक प्रोग्राम केला, गीत बहार नावाने. त्याच्यामध्ये सगळे कंपोजिशनचे गाणे होते. पहिला प्रयोग आमचा नवीन गाणे की जे गायकांना म्हणजे गीतकारांना सुद्धा माहिती नव्हते की आपले गाणे यांनी घेतलेले आहे. आम्ही असे गाणे बसून तो प्रोग्राम केला. त्या प्रोग्रामला भाऊ जामवंतराव धोटेंना आम्ही, खासदार भाऊ जामवंतराव त्यावेळेस खासदार होते, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं. ते सर्किट हाऊसला होते आणि ते आल्यानंतर तो प्रोग्राम पाहिला त्यांनी. त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये सुरू होतं की जागो पिक्चर बनत होता तेव्हा.
काही रेकॉर्डिंग झाले होते, 2 गाणे राहिले होते. अच्छा. हा प्रयोग बघितल्यावर त्यांना लक्षात आलं की हे पण हे करू शकतात, हे त्या ताकदीचं म्युझिक यांचं आहे. आणि मग आम्हाला त्यांनी सर्किट हाऊसवर बोलून आमचं पहिलं रेकॉर्डिंग 1986 86मध्ये तिथे लॉन्च झालं. हां, ते मुंबईला रेकॉर्डिंग झालं वेस्टर्न आउटडोर स्टुडिओला. आणि आमचं एक गाणं महेंद्र कपूर यांनी गायलेलं आहे, एक गाणं आशा भोसले यांनी गायलेलं आहे त्यावेळेस 1986ला. आणि त्या जागो पिक्चरला ते गाणे आहेत, ते दोन्ही गाणे. अशी सुरुवात झाली आमची. तर सर मग आपण या क्षेत्रात जेव्हा आला तर मग तुमचं काही शिक्षण म्हणजे संगीत क्षेत्रात शिक्षण झालं असेल ना, संगीताचं काही, म्हणजे जसं तुम्ही कंपोजिंग करताय, सिने संगीताला तुम्ही म्युझिक देताय, तर मग तुम्हाला ही आयडिया कशी आली की आपल्याला हे गाणं या चालीत पाहिजे किंवा या रागात बसेल? नाही, ते कसं आहे की गीत जे आहे, शब्द जे आहेत त्या शब्दाप्रमाणे आपल्याला ते सिच्युएशन तेव्हाचं त्याच्याप्रमाणे आपल्याला चाली सुचतात, त्याच्याप्रमाणे आपण चाल देतो, त्याच्याप्रमाणे मग त्याला म्युझिक तयार करतो, रिदम करतो, म्हणजे प्रसंग पाहून तुम्ही तो. अच्छा. आणि मग आत्तापर्यंत आपण किती सिनेमाला म्युझिक दिलेलं आहे, म्हणजे संगीत दिलेलं आहे? आम्ही जागो, त्यानंतर मराठी चित्रपट परिवार, मुंबईचे शहाणे, त्यानंतर आई माझी लाडकी आणि गजब हेराफेरी. अच्छा. म्हणजे आपण जवळपास 5 ते 6 सिनेमांना संगीत दिलेलं आहे आणि ते सगळे पिक्चर येऊन गेलेत आणि टॉप राहिलेत. त्याच्यामधले गाणे देवकी पंडितनी गायले आहेत, सुरेश वाडकरनी जी गायले आहेत, त्याच्यानंतर स्वप्नील बांदोळकर, सुदेश भोसले, श्रीधरजी फडके यांनी हे गाणे आमचे गायलेले आहेत. त्यामध्ये आमचा मुंबई शहाणे चित्रपट जो होता त्यामधलं एक गाणं आमचं नॉमिनेशनमध्ये आलं होतं झीच्या. अच्छा. हो, नॉमिनेशनमध्ये आलं होतं आमचं, ती पण संधी आम्हाला मिळाली होती. तर मित्रांनो, आपण पाहत आहात की इतके मोठे कलाकार आपल्या यवतमाळ जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात आहेत, मात्र यांना तिळभरही आपल्या कलेचा गर्व नाही. आणि जो गर्व करतो त्याचं घर नेहमी खाली असतं. गर्व माणसानं करू नये. आणि ही जी जोडी आहे ही अतिशय प्रेमळ आणि स्वभावानं तर खूपच प्रेमळ आहे आणि सहकार्य करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. यांच्याकडे कुठलाही कलावंत येऊ, कुठलाही व्यक्ती हो, हे त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि समोर कसा जाईल याचासुद्धा ते विचार करतात. तर सर, आपण नंतर पाहू की आपण जो आता हे जे काम करत आहात तर याला आपण व्यवसाय म्हणून पाहता की छंद म्हणून पाहताय? नाही, आमचा हा छंद आहे. अच्छा. हा पूर्णपणे छंद आहे आणि हे हॉबी म्हणूनच आम्ही हे करतो आहे. आमचा म्हणजे व्यवसाय हा वेगळा आहे. मी डॉक्टर आहे, बाबासाहेब जॉबला होते, आता बाबासाहेब रिटायर्ड आहे. आणि हा छंद म्हणून आम्ही जोपासत आहे. आम्ही मोठे